आचल आणि सक्षमची आचलने टपोरी मुलगा बघितला, टपोरी मुलाशी प्रेम केलं. कारण आजकालच्या मुलींना टपोरी मुलं आवडतात, गुन्हेगारी मुले आवडतात, म्हणून असं हिचं वाटोळं होते. बरोबर नाही काय? कमेंट करून सांगा खरं बोलते की काय. कारण तुमचा कमेंट माझ्यासाठी लय महत्त्वाचा आहे, तुमचा लाईक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, तुमचा शेअर माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरायचं नाही, यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण हक्काचं चॅनल आहे तुमचं, हे कळलं का? हक्काचं चॅनल आहे आणि तुमचा हक्काचा माणूस आहे. हा सपोर्ट करा ह्या माणसाला. जे रियालिटी आहे जनतेला, जनतेच्या समोर पाठवण्याचा प्रयत्न हा युवराज डोंगरे करतोय आणि त्याला सपोर्ट करा. माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या बहिणीला, माझ्या माऊलीला मी वाचवण्याचा प्रयत्न करतो. कारण नांदेडमधली जी कहाणी घडलेली आहे, प्रेम कहाणी, हे सोलर कहाणी आहे, प्रेम कहाणी आहे, फोकलट प्रेम कहाणी आहे, दुसरं काहीच नाही. कारण जन्मदेणाऱ्या मायबापाला वैरी ठरली ही मुलगी आणि 2 परिवाराचा वाटोळा केला ह्या मुलीनं. बरोबर बोलतो की नाही? कारण 2 परिवाराचा वाटोळा केलं, एक सक्षमच्या पूर्ण परिवाराचा वाटोळा केलं आणि तिनं स्वतःच्या परिवाराचा वाटोळा करून टाकलं. ज्या मायबापानं स्वप्न पाहिलं होतं का माझ्या मुलीला राजा येणार, घोड्यावर बसून, गाडीत बसून, आणि माझ्या मुलीचे लाड मी त्यासाठी पुरवणार, माझ्या मुलीसाठी मी स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पाहिलं होतं. पण आता ह्या मुलीनं त्या बापाला जेलात पाठवलं. काहून पाठवलं? कारण त्यानं कांड केलं म्हणून. आणि कांड का केलं? कारण त्या मुलीमुळं कांड केलं बापानं. कारण मुलीनं कारस्थान केलं नसतं, हे कांड केलं नसतं तर बापानं हे कांड केलं नसतं आणि मुलगा तो जिवंत राहिला असता, बापाही जेलात गेला नसता, परिवार जेलात गेला नसता आणि ती जी मुलगी आहे ही सुखरूप राहिली असती आणि चांगल्यानं आनंदानं जगली असती दादा. पण आजकाल कसं झालं आहे, व्हायरल होण्याचा भूत ठरलेला डोक्यात, व्हायरल होण्याचा, चर्चेत देण्याचा भूत ठरलेला आहे डोक्यात. व्हायरल होण्याचा कसा चर्चेत कसं याव. कारण आजकाल मुली कशा आहेत तुम्हाला माहित आहे. तर बंगालची गोष्ट माहितच आहे तुम्हाला. बंगालची मुलगी प्रायव्हेट व्हिडिओ तिने व्हायरल केले, 1 नाही 3 व्हिडिओ व्हायरल केले प्रायव्हेट व्हिडिओ. आणि लोक लिंक मागण्यासाठी प्रयत्न मागत होते. लोक जॉब मागायला पाहिजे, लोकांनी नोकऱ्या मागायला पाहिजे, लोक लिंक मागत होते फक्त कायच्यासाठी, ते व्हिडिओ बघण्यासाठी. पण व्हायरल व्हिडिओ कोणा केला? त्या मुलीनं केला आणि मुलगी चर्चेत आली. आणि ही जी मुलगी आहे सक्षमची गर्लफ्रेंड म्हणू शकतो मी, प्रेमिका म्हणू शकतो, पण ते प्रेमिका नावाला डाग आहे त्या मुलीचा. कारण ती खरीच प्रियकराची प्रियशी राहिली असती, सक्षमची प्रियशी राहिली असती तर प्रियकराचा जीव गेला नसता. कळलं काय? कारण प्रियशी कुठलीही असो, प्रेम करणारी असो, जीवावर जीव देणारी पाहिजे दादा. ही खरीच प्रेम करणारी राहिली असती. ज्या वेळेस सक्षमचं मळं उठलं होतं घरून, त्यावेळेस हिचं पण मळं उठाले पाहिजे होतं. हे काय मेली नाही रे. ज्या वेळेस सक्षमचं सरण रचलं होतं तिचं पण सरण रचायला पाहिजे होतं. काहून रचलं नाही रे? अरे प्रेमच केलं नाही त्या मुलीनं. प्रेम केलं असतं खरं तर बापाचंही वाटोळं नसतं झालं दादा आणि सक्षमच्या परिवाराचंही वाटोळं नसतं झालं. हिनं प्रेम खरं केलं नाही. खरं करणारा प्रेम तो सक्षम होता. सक्षमच्या घरचे परिवार होते. सक्षमच्या घरचे परिवारचे लोक एवढे माणुसकीचे आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही दादा. माणुसकी दिसूनच राहिली. कारण ज्या मुलीने एवढं कांडे करून एवढं वाटोळे करून सक्षमचा जीव गेलाही असन तरी सक्षमचे आई वडील त्या मुलीला घरी ठेवत आहे, खाऊ पिऊ घालत आहे. विचार करायची गोष्ट आहे. किती माणुसकीचे लोक असायला पाहिजे, ते घरानं असलं आले पाहिजे. आणि हिचं घरानं गुन्हेगारीला भरलेलं घराणं आहे. आणि हिनं बापाला तर जेलात पाठवलं आणि बॉयफ्रेंडले, आपल्या लव्हरले, आपल्या प्रियकराले दुनियाच्या वरतच पाठवून दिलं, दुनियाच्या बाहेरच दिलं पाठवून, जगाच्या बाहेरच दिलं पाठवून डायरेक्ट देवापाशी. वारे अशी गर्लफ्रेंड आणि अशी प्रेमिका कोणाला भेटो नाही रे बाबा. पोरगी भेटो नाही, हात जोडून देवा अशी पोरगी कोणाला भेटो नाही. बरोबर बोलतो ना? कमेंट करायचं. हक्काचं चॅनल काय सांगितलं कमेंट करायचं. कारण हा युवराज डोंगरे जे खरी कहाणी सांगतोय. कारण आचल ही मुलगी सोशल मीडियावर जेव्हा ते लोकल चॅनलवाले TV चॅनलवाले रिपोर्टर तिच्यासमोर येतात आणि तो बोंब्या घेऊन माईक दाखवते आणि आचल बोंबलायला लागते, ओरडायला लागते, चिल्लायला लागते आणि म्हणते काय, माझं असं गेलं, माझा सक्षम गेला,
माझं हे गेलं, माझं ते गेलं. अगं माझं तुझं काहीच नव्हतं. तुझं राहिलं असतं ना तर गेलं नसतं. अगं ज्या जन्म देणारा मायबापाला बेमान झालीस तू, ज्या जन्म देणारा मायबापाला बेमान झालीस. अगं जे येणारं 3 वर्षाचं प्रेम, जे झालं तुला 3 वर्षाचं प्रेम होतं, ऑनलाईन प्रेम होतं. ते इंस्टाग्रामवर 2 जण भेटले होते तुम्ही, ऑनलाईन प्रेम होतं, इंस्टाग्रामवर भेटले होते तुम्ही आणि तुमची बोलचाल झाली, बाचाबाची झाली, भेटणं चालू झालं. जेव्हा बापाला माहीत पडलं तुया, तर बापाने तुला समजावलं होतं, बेटा याच्या नादी लागू नकोस, कारण पोरगा गुन्हेगारी आहे. कसाही गुन्हेगारी, काय सांगितलं, बापही गुन्हेगारी होता, तुझी माई गुन्हेगार होती, त्या भाऊही गुन्हेगार होते, त्या घराने सगळं गुन्हेगारी असताना नाही. कोणाही बापाला असं वाटते का आम्ही कितीही गुन्हेगार असन, गुन्हे कितीही आमच्या अंगावर कितीही केसेस असन, पण माझी मुलगी हे इज्जतदाराच्या घरात गेली पाहिजे असं कोणालाही पण वाटते बापू. कारण तुले मुलगी आहे, मला मुलगी आहे, कोणालाही वाटते. मी असं म्हणत नाही, मी आचलच्या बापाची कोण बोलून नाही राहिलो, कारण सांगून यायचं राहिलो बाप म्हणजे काय असते. अजून या मुलीला कळला नाही. जेव्हा बाप समजेल ना तिला, तेव्हा ते स्वतः रडन आणि बापाच्या तर पाय लागणच आणि सक्षमच्या आईवडिलाचे पाय लागण आणि म्हणन का खरी गुन्हेगार मी आहे, मला जेलात टाका. कारण तिनं अजून बाप ओळखला नाही, बाप कसा असतो हे ओळखली नाही, माय कशी असतो ते ओळखली नाही. कारण ह्या कारणामुळं, ह्या कांडाच्यामुळं 2 परिवाराचं वाटोळं झालं, 2 परिवार उद्ध्वस्त झाले. ते सक्षमची आई, तिची परिवार, तो ताटे परिवार बिचारा रडतो, भीक मागतो आणि म्हणतो काय की माझा सक्षमला, आमच्या परिवाराला न्याय द्या हो. आमच्या परिवाराचं वाटोळं केलं. वाटोळं कोणं केलं माय? ह्या आचलनी केलं माव. त्या परिवाराचं वाटोळं केलं त्या आचलनी केलं आणि तू त्या आचलला घरी ठेवत आहे, ठीक आहे ठेव, वागव तिला, पण माझं एकच म्हणणं आहे, ते जास्त दिवस राहू शकणार आहे तुझ्यापाशी. कारण जोपर्यंत तिचा प्रेमाचा भूत उतरत नाही तोपर्यंत तुझ्यापाशी आहे माव. मग काय हे नाही पैणार माय बापाजवळ आणि बापाला म्हणन बाबा मला दुसरा झगडा करून द्या. खरी सांगतो कंडिशन काय आहे हेच राहणार. कारण हे आचलचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. आचलचे व्हिडिओ व्हायरल होताना आणि महाराष्ट्रातल्या मुली म्हणा, भारतातल्या मुली म्हणा, तिचे व्हिडिओ बघतात आणि काय घेणार आहे तेच ना. जसं आचलच्या जीवनात झालं तेच घेणार ना. आचलनं जसं कांड केलं तेच घेणार ना. कारण आचलनं आपल्या बापाच्या मनानं ऐकलं नाही, परिवाराच्या मनानं ऐकलं नाही. आचलमुळं 2 परिवार उद्ध्वस्त झाले, असे दुसरे पण परिवार उद्ध्वस्त होणार. कारण अशी आचल सोशल मीडियावर बोलत राहिली तर माझं एकच म्हणणं आहे, हा आचलला हात जोडून विनंती करतो, माय झालं असन तुझं, झालं असन तुझ्या लेकीबाईला, तू येणारी जी लेकीबाई आहे, येणारी जी पिढी आहे, जनरेशन आहे, यांना काय बोध देतो तू ते सांग. कुठलाही सोशल मीडिया असो, कुठलाही पत्रकार असो, न्यूजवाला असो, त्याला माझं एकच म्हणणं आहे, तिला एक प्रश्न विचार की तू जे केलं हे चुकीचं केलं की चांगलं केलं. प्रेम करण्याचा अधिकार तुला आहे, सगळ्यांना आहे, पशुपक्ष्यांना सगळ्यांना आहे रे. संविधानाने दिलेला अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे, त्याला संविधानाने दिला आहे. फक्त एकच मला सांग, त्याला सांग का त्या पोट्टीला सांग, त्या आचलला सांग का तुझ्या बापाच्या मनात तू ऐकलं होतं का? तुझ्या बापाने म्हटलं होतं प्रेम करू नको त्याच्याशी, तुझ्या बापाने म्हटलं होतं प्रेम करू नको त्याच्याशी म्हटलं होतं ना, तर मग तुझ्या बापाचं ऐका लागत होतं तू. कारण ज्या बापानं तुला 18 ते 20 वर्षापासून पोचलं, तुझे लाड पुरवले, त्या 3 वर्षाच्या प्रेमासाठी त्या 20 वर्षाचं प्रेम तू विसरलीस. किती मूर्ख असाले पाहिजे तू. कारण पहिल्यांदा आपल्या जीवनात आपला बाप येतो, माय येतो, तो परिवार आपलं प्रेम राहते, आपल्याला शिकवतो, आणि तू येणारं 3 वर्षाचं ऑनलाईन प्रेम ते तुझ्यासाठी 30 वर्षासारखं झालं. अगं ह्या सोडून दे गोष्टी आणि तुझे जे डायलॉग मारतं ते पिक्चरात चांगले दिसतात, रियालिटीत नाही दादा. कारण रियालिटीत सगळं दुःख असते, दुःख असते, दुःख असते. प्रेम फक्त हे पिक्चरात साधारण दिसते दादा, पिक्चरात. आणि रियालिटीत प्रेम नाही, फक्त वासना असते, वासना, आकर्षण, दुसरं काहीच नाही. प्रेम फक्त आपले मायबाप करत असतात, जे रियालिटी आपला जन्म देणारे मायबाप असतात ते असतात. कारण तुम्हाला सांगतो की आता मुली मायबापाचं ऐकून राहिले नाही, मायबापाच्या कोणाच्याच नाही आपल्या मनानं करून राहिले. कोणची मुलगी पळून चालल्या दादा, भिवून राहिल्या नाही आता. कारण आचलचं कांड पाहून, आचलचं हे जे कांड झालं प्रेम कहाणी पाहून मुलींना असं वाटत आहे आपण पण
पण फेमस होऊ, आपण पण काहीतरी करू. आजकाल जशी दिसून राहिली 10 लोकायला तशी आपण 20 लोकांना दिसू. त्या कारणामुळं मुली पळून राहिल्या दादा. मला माझ्या आई बहिणीला वाचवायचं आहे, मला आई बहिणीची इज्जत वाचवायची, मला परिवाराची इज्जत वाचवायची आहे. त्या कारणामुळं दादा ही व्हिडिओ बनवतो रे, ह्या कारणामुळं. कारण माझं एकच म्हणणं आहे, आजच्या सारख्या मुलींना माझं एकच सांगणं आहे, अरे बहिणींनो असं करू नका, असं वागू नका. परिवाराला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करा, पण असे कांड करू नका. माझं एकच म्हणणं आहे, लग्न करायचं असेल तर आपल्या मायबापाला विचारून करा, प्रेम करायचं असेल तर आपल्या मायबापाला विचारून करा. म्हणजे समोर जाऊन कोणाला जीव ना जाणार. कारण याच्यामध्ये दुःख कोणाला होणार आहे, मायबापालाच होणार आहे, दुसऱ्याला होणार नाही. कारण 9 महिने 9 दिवस माय पोटात वागवते दादा, आणि गर्भाचं रक्षण बाप करते. जेव्हा लेकरू मोठं होते तेव्हा मापाचे स्वप्न चालू होतात, मायचे स्वप्न चालू होतात. आणि म्हणतात काय का माझ्या मुलीला हे बनवणार, ते बनवणार, माझ्या मुलीला ते बनवणार, माझ्या मुलाला ते बनवणार, अशी स्वप्न चालू असतात दादा. जेव्हा मुलगा वाईट रस्त्याने जातो किंवा मुलगी वाईट रस्त्याने जाते, बाप समजवण्याचा, माय समजवण्याचा प्रयत्न करते दादा, पण हे ऐकत नाही लोक. मग ऐकत नाहीत, मग काय धोंडा पायावर घेऊन पडते. मग मुलाचा जीव जाऊ शकतो दादा किंवा मुलीचा जीव जाऊ शकतो, हे कोणी ऐकत नाही. बाप कुठं झुकत नसतो, माय कुठं झुकत नाही, परमेश्वरासमोर पण बाप झुकत नाही दादा. फक्त झुकते कुठं, लेकराच्या समोर. जास्त करून जाता शेअर करा, कारण आजचे व्हिडिओ बघू माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणी, माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या आई बहिणी, ह्या बहिणी काय म्हणत आहे माहिती आहे का, की मला बापायचं ऐकायचं नाही. मला एका जणाचा फोन आला दादा, एका बापाचा फोन आला, आणि बाप म्हणून राहिला का माझी मुलगी 18-19 वर्षाची आहे. माझ्या मुलीला सांगितलं की बाई प्रेमात काही पडलं नाही, पण ते आचलचे व्हिडिओ बघते दादा, आणि मला माझ्यासमोर तो बाप रडत होता आणि मला म्हणत होता, युवराज मी काय करू आता, मला मरण्याशिवाय पर्याय नाही, कारण माझी मुलगी हे ऐकत नाही आहे, काय करू मी सांग. कारण मी माझीच मुलगी नाही, महाराष्ट्रात असंख्य अशा मुली आहे का आचलचे व्हिडिओ बघू मुली ह्या त्याचं माइंड डायव्हर्ट होत आहे, आणि ते पण प्रयत्न करत आहे आजच्यासारखं करण्यासाठी, आजच्यासारखं जगण्यासाठी. अरे आजच्या प्रेमात काही तथ्य नाही आहे. प्रेम याला म्हणत नाही, प्रेम म्हणजे त्याग असतो, प्रेम म्हणजे त्याग असतो, दुसरं काहीच नाही. आणि प्रेमात त्याग करणारा, प्रेम करणारा फक्त सक्षम होता, दुसरं कोणीच नाही दादा रे. आचलनं प्रेम केलंच नाही आणि प्रेम करणारे नाही. जेव्हा आचलनं प्रेम केलं असतं तर तिचं सरण रचल्या गेलं असतं आणि मेली असती ती, आणि सक्षम संघ गेली असती. दादा खरं प्रेम करणारा तो असतो जो शेवटपर्यंत साथ निभावतो, तो अर्धवट साथ देतो, तो प्रेम नसतो, हे लक्षात ठेवा. आणि माझा करून महाराष्ट्रातल्या जनतेला, माझ्या आई बहिणीला माझं एकच म्हणणं आहे, मी भडकवण्याचा प्रयत्न करत नाही, मी सांगण्याचा प्रयत्न करतो खरं की काय आहे. कारण तुमच्या डोळ्यावर काळी पट्टी लागलेली आहे आणि ते मला काढायची आहे. जोपर्यंत तुम्हाला सत्य कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय, जय भीमा कोरेगाव.